नमस्कार रसिक हो. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण श्रीखंड पोळी आणि जिलेबी फाफड्यावर असा काही ऐतिहासिक ताव मारला की अजूनही अनेकांना सुस्ती चढलेली असेल. पण मंडळी, आता हळद झटकून पुन्हा एकदा सज्ज व्हा, कारण येते हिंदू नववर्षातील पहिली ब्रँडेड आणि तेजस्वी रात्र म्हणजे चैत्र पौर्णिमा. काही मंडळी म्हणतील, अहो पौर्णिमा तर 30 दिवसांनी येते, त्यात काय विशेष. अहो पण ही रात्र साधी सुधी नसते ना. आज असते हनुमान जन्मोत्सव. आजच्या रात्री निसर्गाचं असं काही मास्टर मॅनेजमेंट असतं की ऐकूनही तुमच्या बुद्धीचा प्रकाश पडेल. लोक म्हणतात पौर्णिमेला समुद्रात भरती येते, पण खरं सांगू का, खरी भरती तर आपल्या घरात, आपल्या विचारात आणि आपल्या डोक्यात येते. चला तर मग या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक प्रवासाला सुरुवात करूया. शरीरातील जलतत्व आणि चंद्राचे गणित बघा. विज्ञानाचा एक साधा आणि अढळ नियम आहे, तो म्हणजे समुद्रात 70% जल आहे, म्हणून चंद्र गुरुत्वाकर्षणाने आपल्याकडे खेचला जातो. पण आपण हे विसरतो की आपल्या मानवी शरीरातील 70% जल आहे. मग विचार करा, चंद्राचं शक्तिशाली चुंबकत्व जेव्हा आपल्या मेंदूतील काही रक्तातील पाण्याचे रेणू ढवळून काढत असेल, तेव्हा आपल्या भावनांचं काय होत असेल. म्हणूनच पहा, या काळात काही व्यक्तींना अनामिक अस्वस्थता येते, कुणाला उगाच हवं वाटतं, तर कुणाला विनाकारण हसू येतं. आणि सर्वात महत्वाचा प्रकार, काही महाभागांना या रात्री आपल्या अर्धांगिनीशी किंवा पत्नीशी विनाकारण वाद घालण्याची हुक्की येते. मंडळी, जर या पौर्णिमेला तुमच्या घरात शाब्दिक चकमक झाली तर तो तुमचा दोष नाही. हे सर्व त्या चंद्राच्या मॅग्नेटिक ओढीमुळे होतंय. त्यामुळे आज जर घरात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर शांतपणे स्मित हास्य करा आणि म्हणा, प्रिये, हे मी बोलत नाहीये, हे सर्व पौर्णिमेचे परिणाम आहेत. मात्र हा प्रयोग स्वतःच्या जोखमीवर करा, कारण समोरून येणारी बोलन शक्ती ही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त तीव्र असू शकते. पण विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर विषयाचं गांभीर्य वैज्ञानिक आहे. आधुनिक खगोलशास्त्र आणि रेडिएशन सायन्स असं सांगतं की चैत्र पौर्णिमेला पृथ्वी ज्या स्थितीत असते तिथे वातावरणात कॉस्मिक लहरी चा प्रभाव सर्वाधिक असतो. या लहरी इतक्या सूक्ष्म असतात की त्या थेट आपल्या मानवी DNA रचनेवर आणि आपल्या पेशींवर प्रभाव टाकू शकतात, म्हणजे आपल्या पेशींवर प्रभाव टाकत असतात. आपल्या प्राचीन ऋषी मुनींना हे ज्ञान होते. त्यांनी ओळखलं होतं की या विशिष्ट रात्री जर आपण योग्य नामस्मरण, प्राणायाम आणि भक्ती केली तर या वैश्विक लहरी आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रांना रिचार्ज करू शकतात. हे म्हणजे साक्षात निसर्गाचे दिलेलं एक ओपन एअर वायरलेस चार्जिंग आहे. फक्त आपल्याला स्वतःला त्या गोष्टी म्हणजे फ्रिक्वेन्सीवर म्हणजेच नामस्मरणावर स्थिर राहायचे आहे. आता वळूया आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि आदरणीय हनुमंताकडे. आजकालची नवीन पिढी मार्वल आणि डीसीच्या विदेशी सुपर हिरोचे फॅन आहे. पण त्यांना सांगा मित्रांनो, आपले मारुती राया हे जगातील पहिले आणि एकमेव मल्टी टॅलेंटेड महानायक आहेत. बाकी सगळे तर त्यांच्या पार्ट टाइम किंवा कॅज्युअल वाटतील. चला थोडी तुलना करूया. आयर्न मॅन हा बिचारा कोट्यावधींचा सूट घालून फिरतो, बॅटरी संपली की जमिनीवर येतो. हनुमान साक्षात वज्रदेह आहेत, यांना कोणत्याही सूटची गरज नाही. यांचा देहच बुलेट प्रूफ आणि फायर प्रूफ आहे. थॉर जो हातात हतोडा गोल गोल फिरवून उडत असतो. हनुमान अहो ज्यांना आपल्या शेपटीने अख्खी लंका भस्मसात केली आणि द्रोणागिरी पर्वत एखाद्या पार्सलासारखा उचलून आणला. त्याच्या ताकदीची बरोबरी हा हातोडा काय करणार. तर सुपरमॅन काय शक्ती मिळवण्यासाठी सूर्याचा प्रकाश लागतो. अरे पण हनुमानाने तर ज्यांनी बालपणी चक्क सूर्याला गोड फळ समजून आपल्या मुखात घेतलं होतं, त्यांच्या समोर सुपरमॅनच्या ऊर्जेची चर्चा काय करावी. आणि विशेष म्हणजे या पाश्चात्य नायकांना VFX आणि अफाट बजेट लागतो. हनुमंतांना मात्र करायला फक्त राम नामाची भक्ती लागते. हाच तो खरा आणि शाश्वत दैवी चमत्कार आहे. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्र म्हणतात.
चित्रा म्हणजे जे अत्यंत देखणं आणि चित्तवेधक आहे. म्हणूनच या रात्री चंद्र इतका तेजस्वी आणि शीतल असतो की काही मंडळी गॅलरीत उभी राहून चंद्राकडे पाहत कविता करायला लागतात, चंद्र आहे साक्षीला वगैरे. पण मंडळी, केवळ कवी होण्यापेक्षा जर तुम्ही या रात्री हनुमान चालिसाचे मनापासून पठण केले तर तुमच्या मेंदूतील नकारात्मक विचारांचे जे बग्स किंवा व्हायरस आहेत ना, ते कायमचे क्लीन होतील आणि तुमच्या आत्मिक शांततेसाठी एक प्रकारचं सिस्टीम अपडेट असेल असं समजून जा. वर्षाच्या सुरुवातीलाच हे अपडेट करून घेतलं तर वर्षभर तुमचं मानसिक सॉफ्टवेअर हँग होणार नाही. आता एक अत्यंत महत्वाचा आणि मोफत सल्ला. या रात्री घराच्या 4 भिंतींच्या बाहेर पडून किमान अर्धा 1 तास चंद्राच्या शीतल प्रकाशात व्यतीत करा. आणि आता काही सोफिस्टिकेटेड लोक म्हणतील, अहो बाहेर डास चावतील, डेंगू होईल ना. अहो मित्रांनो, एक रात्र डासांशी 2 हात करायला पण तो चंद्राचा पॉवरफुल डेटा आपल्या शरीरात साठवून घ्या. हा प्रकाश तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असतो. आणखी एक विशेष विधी. रात्री चंद्राच्या प्रकाशात तांब्याच्या किंवा काचेच्या पात्रात शुद्ध पाणी ठेवा आणि सकाळी रिकामी पोटी ते पाणी प्राशन करा. तुमच्या आंतरिक शक्ती वर्षभर टिकेल एवढी टर्बो चार्ज होईल. आणि हो, या दरम्यान आपला तो मोबाईल नावाचा प्राणी थोडा लांबच ठेवा, नाहीतर चंद्राच्या शुद्ध प्रकाशाऐवजी मोबाईलच्या निळ्या प्रकाशात म्हणजे ब्ल्यू लाईट मध्ये तुमची मेमरी फुल होऊन जाईल. तर मित्रांनो, ही चैत्र पौर्णिमा म्हणजे केवळ कॅलेंडरची एक तिथी नाही, तर ती स्वतःला अपडेट करण्याची, निसर्गाशी जोडण्याची एक महान वैज्ञानिक संधी आहे. हनुमंताच्या भक्तीने आणि आदर्शाने स्वतःची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक शक्ती वाढवा. तुम्हाला वाटतं आजच्या काळात जर हनुमान असते तर त्यांनी या अव्हेंजर्सला कसं मॅनेज केलं असतं किंवा त्यांना कसं मार्गदर्शन केलं असतं? तुमची मजेशीर आणि पण आदरणीय अशी मतं कमेंट मध्ये नक्की नोंदवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. जाता जाता इतकंच महत्वाचं म्हणेन की बुद्धी, बळ आणि यश हवे असेल तर त्या पवनपुत्राला मनापासून स्मरा. हनुमान जन्मोत्सवाच्या तुम्हा सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. जय श्रीराम.